तर शिवसेना ठाकरे गटातनं हकालपट्टी झाल्यानंतर माजी आमदार बाळ माने यांच्या राजकीय भवितव्यावरनं चर्चांना उधाण आलंय। मात्र एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना त्यांनी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट केलंय। माघारी वेळी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित होते, त्या क्षणापासूनच मानेंची पावलं भाजपच्या दिशेनं वळल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। मात्र सध्या हकालपट्टी झाल्यानंतर त्यांची वाटचाल ही भाजपच्या दिशेनं सुरू झाली आहे असंही म्हटलं जात आहे। दुसरीकडे त्यांनी आमच्याशी ज्यावेळेला संवाद साधला त्यावेळेला वेट अँड वॉचच्या भूमिकेत मी आहे असंही म्हटलेलं आहे। अर्थातच ते माझे आमदार आहेत, भाजपकडनंच ते आमदार म्हणून निवडून आलेले होते, मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली नाही आणि म्हणून ते ठाकरे गटात गेले होते। आणि म्हणून मी काही कोणाला दोष देऊन भाजपावर सोडलेला नव्हता। मी माझं नशीब एका अर्थानं अजमावण्याकरता भाजपातून बाहेर पडलो होतो। मला उद्धवजींनी बोलवून घेतलं, विनायक राऊत साहेबांनी 1 महिना माझा प्रवेश लांबवला। माझा नाही तर 24 सालातल्या दसऱ्यामध्ये प्रवेश होणार होता, कारण यांनी काही लोकांची विनायककडून सुपारी घेतली होती की बाळ मानेला शिवसेनेकडून उमेदवारी मिळू नये, आणि त्यामुळे मी निष्ठावंतच आहे, निष्ठावंतच राहणार। आता वेट अँड वॉच काय पुढचं आहे ते पाहू आपण।